रामराव शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न फक्त 2 दिवसावर येऊन टेकलं होतं. रामराव शेतकऱ्याची परिस्थिती खूपच हालाकीची होती, पण रामराव शेतकऱ्याला आपल्या मुलीचं लग्न धूम धडाक्यात करायचं होतं. ऐपत नसतानाही त्याने आपले 2 एकर रानावरती बँकेकडून भलं मोठं कर्ज घेतलं आणि आपल्या मुलीचं लग्न धूम धडाक्यात लावून दिलं. लग्नामध्ये जेवणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आणि वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशनही केलं होतं. रामराव शेतकऱ्याला वाटत होतं की येणारे सर्व लोक आपली तारीफ करतील. आता जवळपास लग्नामध्ये 2000 लोक आली होती. आता आलेल्या नातेवाईकांनी लग्नामध्ये पोटभर जेवण केलं आणि जाता जाता जे करायचं होतं तेच करून गेले. आलेले नातेवाईक आपापसामध्ये कुजबुजत होते की जेवण एवढे काही खास नव्हते, डेकोरेशन पण बरोबर केलेलं नाही. आता सर्वजण आपापल्या घराकडे निघून गेले. मुलगीही आपल्या संसारामध्ये व्यस्त झाली होती. आता रामराव शेतकऱ्याला बँकेकडे घेतलेले कर्जाचे पैसे देण्यासाठी काहीही पैसे नव्हते. शेवटी रामराव शेतकऱ्याला नाईलाज म्हणून आपले 2 एकर विकावे लागले. आता रामराव शेतकरी आणि त्याचा मुलगा दुसऱ्याच्या रानामध्ये कामाला जातात. तात्पर्य